राज्यातील विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं पुढील टप्पा अनुदान मिळावं यासाठी गेली 34 दिवस विविध प्रकारची आंदोलनं सुरू आहेत। मात्र शासनानं आश्वासन देऊनही अद्याप टप्पा अनुदान वाढीचा आदेश काढलेला नाही। त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक झाली। या बैठकीत उद्या गुरुवारी शिक्षक दिनी सर्व शाळा बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, खासगी प्राथमिक, महापालिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल इथं राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उद्या शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी सन्मानाचा दिवस असतो। या दिवशी आम्ही रास्ता रोको करणार आहोत आणि त्यामध्ये शैक्षणिक व्यासपीठाचा सक्रिय पाठिंबा दर्शवला। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत आणि ते सर्व शिक्षक तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक रास्ता रोको करण्यासाठी तावडे हॉटेल या ठिकाणी उद्या 11 वाजता जमणार आहेत। जर आणीबाणी आली तर शासन काही करू शकतं, हे आणीबाणीच्या वरचं शासन आहे। जर आणखीन काय आमचे बळी पाहिजे असेल ते शासनानं जाहीर करावं, परंतु आमचा एकदा हा निर्णय घ्यावा हीच आपल्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती आहे। बैठकीला SD लाड, दादासाहेब लाड, अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील, बाबा पाटील, उमेश देसाई, राजाराम बोरुटे, प्राध्यापक CM गायकवाड, भरत रसाळे, सुनील कल्याणी, संतोष आयरे आदी उपस्थित होते।